कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील काटेमानोली परिसरातील ओम मार्लेश्वर सोसायटीमधील रहिवासी यांनी इमारतीचे विकासक शिवदासन नायर यांच्या विरोधात सोसायटीमध्ये येण्यासाठी असलेला रस्ता बेकायदेशीरपणे बंद केला असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर रहिवाशांनी रस्त्यावरील भिंत तोडून सध्या रस्ता मोकळा करून घेतला आहे। सन 2017 पासून या सोसायटीमधील रहिवासी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहेत। इमारतीचे विकासक यांनी संपूर्ण बांधकाम महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीर केला असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे। इमारतीचे बांधकाम देखील निकृष्ट दर्जाचे असून काहीच दिवसांपूर्वी सोसायटीची भिंत एका महिलेच्या अंगावर पडून महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे। महानगरपालिका प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून विकासकांनी सोसायटीमधील रहिवासी यांचा हक्काचा रस्ता बंद केला असल्याने लवकरात लवकर याबाबत कारवाई न झाल्यास महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा इमारतीमधील रहिवासी यांनी दिला आहे। 8 दिवसापूर्वी बिल्डरने असंच लिहून दिलंय की मी तुम्हाला रस्ता 4.5 मीटरचा बनवून देतोय। नगर रचनाकारी अधिकारी तसेच टाउन प्लॅनिंगचे जॉन वर्गीसचा असिस्टंट हे स्वतः येऊन तीनची पाहणी करून गेले। ते बोलले आणि गुटे साहेब सुद्धा होते, त्याच्याबरोबर बिल्डरचा मुलगाही होता। त्या लोकांनी सँक्शन सांगितलं की तुम्हाला हा 4.5 मीटरचा, आम्ही 6 मीटरचा नाही देणार पण 4.5 मीटरचा हा रोड तुम्हाला मी आतून चांगल्या पद्धतीने बनवून देईन आणि लवकरात लवकर देईन। 31 जानेवारी 2025 तारीख दिली होती, पण आजरित्या 20 तारीख उलटली तरी सुद्धा त्यांनी अजून रोड दिलेला नाही। पण त्यांनी आज अचानक तो रोड बंद केलाय। 8 दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं तुम्हाला पाहिजे तसा मी रोड देतो बनवून, एवढंही बोलणं त्यांनी स्वाक्षरी करून दिले। ही निष्काळजीपणा फक्त महानगरपालिकेची आहे। आम्ही सोसायटीमध्ये आतमध्ये राहायला गेलेलो, महानगरपालिकेला आम्हाला रस्ता नसतेवेळी सुद्धा त्यांनी OC CC कंप्लेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे। तर महानगरपालिकेला मी 2017 पासून सतत पत्रव्यवहार करत आहोत। महानगरपालिका ह्याच्यात खूप आमचं दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे आम्ही अंधारातच राहिलोय आणि आज त्यांनी अचानक कुणाच्या जीवावरती रस्ता बंद केला तेही माहीत नाही। तर लवकरात लवकर ह्याची पूर्ण तपासणी व्हावी। सतत आम्ही 2017 पासून हा लढा चालू आहे आमचा। आम्ही कंटिन्यू रचनाधिकारी गुटे साहेब यांच्याशी पण बोलणं झालं, ते स्वतः इथे हजर राहिलेले त्यांच्या समोर, आणि बिल्डर बिल्डर नायर हे पण स्वतः होते। ते स्वतः गुटे साहेबांना बोलले की मी 1 महीने के बाद करके देत आहे। 1 महिना आम्ही उलटून होऊन सुद्धा हा रस्ता बनवला गेला नाही। आम्ही सतत दर सोमवारी जाऊन गुटे साहेबांना भेटत होतो। गुटे साहेब काय झालं या रस्त्याचं? गुटे साहेब बोलले मी इथे उभा आहे, मी करून देतो रस्ता, असं समोर गुटे साहेबांनी सांगितलं। गुटे साहेबांनी सांगून सुद्धा हा रस्ता आज बंद करण्यात आला। आम्ही जाब विचारण्यासाठी देवीदास बिल्डर नायरकडे आलो। त्याला विचारलं की हा रस्ता बंद का केला? तो ज्या दमदाटी केली आणि अरेरावी याच्यामध्ये, आणि एखादा आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा हे जर बाहेरून परप्रांती येऊन हे जर असे अरेरावीच्या गोष्टी जर करत असतील तर आम्ही ही खपून घेणार नाही। ह्याचा उद्रेक हा कंटिन्यू होणार आहे आणि सतत जर हा रस्ता नाही जर झाला तर आम्ही महानगरपालिकेमध्ये मोठं आंदोलन, सगळे लेडीज उपोषण वगैरे आम्ही करणार आहोत। नातच त्याने हा रस्ता बंद केला 5 मिनिटात, म्हणजे त्याने जस्ट शेड टाकला आणि लगेच ट्रक भरूनच होता की त्याने लगेच तो हे पलटी करून रस्ता त्याने ब्लॉक करून टाकला। म्हणजे कोणाला कल्पना नव्हती, त्याने क्षणात हे काम केलेलं आहे। त्यामुळे आता सगळ्यांचेच वांदे झालेले, सिनियर सिटीजन्स आहेत, लहान मुलं आहेत, सगळ्यांचे येण्याजाण्याचे वांदे झालेले आहेत। आणि आताच 5-6 दिवसापूर्वी पण त्याने जे कंपाऊंड बांधलं होतं ते पण कोसळलेलं आहे। म्हणजे त्याचा सगळा हलगर्जीपणा दिसून येतोय। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, कल्याण।